मित्रांनो, श्रावणात फक्त चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आरोग्याचा आणि घरातील सुख-समाधानाचा नाश होऊ शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? मित्रांनो, जरा विचार करा. आपण वर्षभर राबतो, मेहनत करतो, पैसे कमवतो. कशासाठी? आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहावा म्हणून. पण कधी तुम्ही विचार केलाय का, की तुमच्या स्वयंपाकघरातील किंवा ताटातील एखादी चुकीची गोष्ट तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य आणि सुख सेकंदात उद्ध्वस्त करू शकते. आजचा हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कदाचित राग येईल, कदाचित आश्चर्य वाटेल आणि कदाचित असं वाटेल की हे सगळं थोडतं आहे. पण थांबा, आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी एक अत्यंत कडक आणि कठोर इशारा देऊन ठेवलाय. प्रसंगी उपाशी मरणं बरं, पण श्रावणात या 4 गोष्टी चुकूनही तोंडात टाकू नका. जर तुम्ही या महिन्यात स्वतःवर आणि तुमच्या जिभेवर ताबा ठेवला नाही, तर येत्या काही दिवसात कोणत्या भयानक संकटात सामोरं जावे लागेल आणि 33 कोटी देवांचा आशीर्वाद कसा दुरावतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये उघडणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आजची ही माहिती तुमचे आयुष्य बदलून टाकेल. आणि शेवट तुमच्यासाठी बोनस टिप आहे. श्रावण महिना म्हणजे शंकराची आराधना. श्रावण महिना म्हणजे निसर्गाची नवीन रूपे. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्य आणि उपवासाची मालिका. पण याच पवित्र महिन्यात अजाणतेपणी किंवा आपल्या चुकीच्या सवयीमुळे आपण अशा काही गोष्टी खातो ज्या आपल्या शरीराला आणि आत्म्याला दोन्ही बाजूंनी आतून पोखरून टाकतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी आणि ऋषीमुनींनी अतिशय कडक शब्दात सांगून ठेवले आहे की प्रसंगी उपाशी मरा, पोटाची भूक सहन करा, पण श्रावणात चुकूनही या 4 गोष्टीला स्पर्श करू नका, त्या तोंडात टाकू नका. श्रावण महिना सुरू होतो आणि संपूर्ण वातावरण कसे भक्तिमय होऊन जाते. वातावरणात एक वेगळाच गारवा असतो. पावसाच्या धारांना धरणी न्हाऊन निघालेल्या असतात आणि मनामध्ये एक अनामिक शांतीचा अनुभूती येऊ लागते. आपल्या हिंदू पंचानुसार श्रावण हा वर्षा ऋतूमधील अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात सृष्टी पुनर्जीवित होत असते. बारीक बारीक वनस्पती उगवत असतात. लहान लहान जीवजंतू जमिनीवर आणि पाण्यात फिरत असतात. याच काळात निसर्गाची रचना पाहिल्यास आपल्याला समजेल की या काळात आपली पाचनशक्ती म्हणजेच पचनसंस्था सर्वात कमकुवत झालेली असते. आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्ही गोष्टी मान्य करतात की पावसाळ्यात किंवा विशेषतः श्रावण महिन्यात मानवी शरीरातील जठराग्नी मंदावलेली असते. आपण जे काही खातो ते पचवण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जेची गरज असते, परंतु या दिवसात हवामानातील आर्द्रतेमुळे पचनक्रिया सुस्तावलेली असते. अशा वेळी जर आपण जड, पचायला कठीण आणि दूषित अन्न खाल्ले तर ते अन्नाचे पचन न होता शरीरात विषारी घटक तयार होतात. हे विषारी घटक पुढे जाऊन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. दुसरीकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास श्रावण महिना हा महादेवाचा महिना मानला जातो. महादेव हे वैराग्याचे प्रतीक आहे, साधेपणाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे निसर्ग स्वतःला हिरवगार करून शुद्ध करतो, त्याचप्रमाणे माणसाने आपल्या मनातील आणि शरीरातील मलमूत्र, वाईट विचार आणि चुकीच्या सवयी बाहेर फेकून देऊन स्वतःला पवित्र करायचे असते. आपल्या पूर्वजांनी जेव्हा या नियमांची आखणी केली तेव्हा त्यांच्या मागे कोणताही अंधविश्वास नव्हता, तर मानवी जीवन निरोगी आणि दीर्घायुषी कसे राहावे हा एकमेव उद्देश होता. पण आजच्या धावपळीच्या युगात आपण या सर्व गोष्टी विसरत चाललो आहोत आणि त्याचे गांभीर्य प्रमाण आपल्या आरोग्याच्या रूपाने भोगावे लागते. म्हणूनच जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल आणि घरात लक्ष्मी सकारात्मकतेचा वास करायचा असेल तर श्रावणात काही कडक नियम पाळले अत्यंत गरजेचे आहे. पहिली गोष्ट, तामसिक आणि मांसाहारी अन्न. श्रावणात ज्या पहिल्या गोष्टीचा पूर्णपणे निषेध केला गेला आहे ती गोष्ट म्हणजे तामसिक अन्न आणि विशेषतः मांसाहार किंवा अंडी. आजकाल फॅशन म्हणून किंवा आवडी म्हणून अनेक जण श्रावणातही मांसाहार सुरू ठेवतात किंवा काय होतंय खाल्ल्याने असा युक्तिवाद करतात. पण लक्षात घ्या, श्रावणात मांसाहार करणे म्हणजे स्वतःच्या हाताने आपल्या शरीराचा विनाश ओढावून घेणे आहे. सर्वात पहिले वैज्ञानिक कारण समजून घ्या. पावसाळ्याच्या दिवसात प्राण्यांमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि रोगराई पसरलेली असते. प्राणी जे गवत किंवा अन्न खातात ते या मोसमात ओले आणि संसर्गजन्य असतात.
अशा प्राण्यांचे मांस खाल्ल्याने मानवी शरीरात थेट विषारी जीवाणू प्रवेश करतात, ज्यामुळे फूड पॉइझनिंग, पोटदुखी, पचनसंस्थेचे आजार आणि त्वचेचे विकार जळू शकतात. आयुर्वेदात स्पष्ट म्हटले आहे की या ऋतूत पचनशक्ती मंद असल्यामुळे मांसासारख्या जड आहार पचवणे आपल्या यकृतासाठी आणि पोटासाठी अत्यंत हानिकारक ठरतो. आता वळूया याच आध्यात्मिक आणि मानसिक कारणाकडे. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते. आपण जसे अन्न खातो तशीच आपली मती म्हणजेच विचार बनतात. श्रावण महिना हा खूप पूर्णपणे सात्विक ऊर्जेचा महिना आहे. या महिन्यात आपण देवाचा नामस्मरण करतो, पूजा अर्चा करतो, मंदिरात जातो. अशा पवित्र वातावरणात जेव्हा तुम्ही तामसिक किंवा मृत प्राण्यांचे मांस सेवन करता, तेव्हा तुमच्या शरीरात आणि मनस्थितीत तामसिक ऊर्जेचा संसार होतो. तामसिक ऊर्जा ही आक्रमकता, नैराश्य, राग आणि नकारात्मकता वाढवणारी असते. जेव्हा तुम्ही श्रावणात मांसाहार टाकता, तेव्हा तुमचे मन आपोआप शांत होऊ लागते, एकाग्रता वाढते, घरातील वातावरण कल, भांडणे आणि अशांततेपासून दूर राहते. म्हणून पूर्वजांनी अगदी कडक शब्दात सांगितले आहे की प्रसंगी उपाशी मारा, अन्नाशिवाय दिवस काढा, पण श्रावणात चुकूनही मांसाहार किंवा तामसिक अन्नाला तोंड लावू नका. जर तुम्ही या नियमाचे पालन केले तर तुम्हाला शारीरिक हलकेपणा आणि मानसिक आनंद अनुभवायला मिळेल, जो कोणत्याही औषधाने मिळणार नाही. दुसरी गोष्ट, कांदा आणि लसूण. आता वळूया दुसऱ्या अशा गोष्टीकडे जी आपल्यापैकी बहुतेकांच्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाते, पण श्रावणात जिच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे किंवा त्याचा त्याग करणे आवश्यक मानले आहे. ती गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण. अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की कांदा आणि लसूण तर शाकाहारी आहेत, मग त्यांना वर्ज्य का मानले गेले आहे? हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रबोधन करणारा मुद्दा आहे. आयुर्वेद आणि सात्विक आहारशास्त्राच्या मते कांदा आणि लसूण यांना राजसिक आणि काही प्रमाणात तामसिक श्रेणीमध्ये ठेवले गेले आहे. लसूण आणि कांद्यामध्ये तीव्र उग्रपणा असतो. जेव्हा आपण त्यांचे सेवन करतो, तब्येत आणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो? लसूण आणि कांद्यामध्ये शरीरात ऊर्जा वाढवते. श्रावण महिना हा आधीच पावसाळ्याचा असतो, ज्यामध्ये शरीराचे तापमान आणि बाहेरील हवामान यात समतोल राखणे गरजेचे आहे. लसणाचे औषधी उपयोग नक्कीच आयुर्वेदमध्ये आहेत. काही विशिष्ट आजारांमध्ये लसणाचा वापर औषध म्हणून केला जातो, पण अन्न म्हणून दररोजच्या आहारात त्याचा अतिवापर शरीरात पित्त आणि उष्णता वाढवतो, ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केल्यास कांदा, लसूण आणि सेवनामुळे मानवी मनात कामवासना, क्रोध आणि लोभ हे विकार बळावतात असे मानले जाते. जेव्हा आपण देवाच्या पूजेत बसतो, ध्यान करतो किंवा जप करतो, तेव्हा मन पूर्णपणे शांत आणि स्थिर असणे गरजेचे असते. जर मनात उग्र विचार किंवा बेचैनी असेल तर एकाग्रता साधता येत नाही. जुन्या काळात ऋषीमुनी, साधू आणि व्रत वैकल्य करणारे लोक श्रावणात कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज करत असतात, कारण त्यांना आपली ऊर्जा ईश्वरी आराधनेत केंद्रित करायची असते. तसेच जेव्हा तुम्ही श्रावणात कांदा आणि लसूण वर्ज करून सात्विक जेवण जेवता, तेव्हा तुमची पाचन संस्था इतकी खुश आणि निरोगी राहते की तुम्हाला हलकेपणा जाणवते. गॅसची समस्या, अपचन किंवा पोट फुगणे यासारखे तक्रार कायमाचे दूर होतात. म्हणूनच श्रावणात जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कांदा लसूणयुक्त अन्नाचा आग्रह धरू नका. स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी या दोन गोष्टीपासून दूर राहणेच आपल्याला हिवाहिताचे ठरते. तिसरी गोष्ट, बाहेरचे जंक फूड आणि तेलकट पदार्थ. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला श्रावणात पूर्णपणे टाळावी लागते, ती म्हणजे बाजारातील उघड्यावर विकले जाणारे जंक फूड, रस्त्यावरील चाट, वडे, समोसे आणि अति तेलकट किंवा तिखट पदार्थ. आजच्या तरुण पिढीमध्ये आणि शहरी भागात ही सवय खूप वेगाने वाढली आहे. पावसाळा सुरू झाला की बाहेर खाऊन भजी, वडे किंवा स्ट्रीट फूड खाण्याची हुक्की येते. पण मित्रांनो, हीच ते सवय जी तुमच्या आरोग्याचा घात करते. रस्त्याकडच्या खाद्यान्नामध्ये हायजीनचा पूर्ण अभाव असतो. पावसाळ्याच्या दिवसात हवेत ओलावा जास्त असल्यामुळे अन्नांमध्ये जीवाणू आणि बुरशी अतिशय वेगाने वाढतात.
रस्त्यावर उघड्यावर ठेवलेल्या वस्तू माशा बसतात, दूषित पाण्याचा वापर होतो आणि जे तेल कट तळण्यासाठी वापरले जाते ते तेल एकाच कढईत वारंवार गरम केले जाते. वारंवार गरम केलेल्या तेलांमध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात, जे शरीरासाठी अतिशय विषारी असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयविकारांचा धोका बढावणे, पोटाचा तीव्र इन्फेक्शन आणि फूड पॉयझनिंग होण्याचा धोका एक पटीने वाढतो. याशिवाय श्रावण हा उपवासाचा आणि व्रतांचा महिना आहे. आपल्या पूर्वजांनी उपवास ही एक जीवनशैली म्हणून निर्माण केली होती. उपवासाचा उद्देश महिनाभर आपल्या पचनसंस्थेला विश्रांती देणे हा होता. जेव्हा आपण पोटाला विश्रांती देण्याऐवजी सतत बाहेरचा तेलकट, मैद्याचे किंवा जंक फूड खाऊन ते भरत राहतो, तेव्हा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्याऐवजी आतच साचून राहतात. परिणामी केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, वजन वाढणे आणि सतत थकवा जाणवणे अशा समस्या सुरू होतात. श्रावणात जर तुम्हाला खायचेच असेल तर घरी बनवलेले सात्विक पदार्थ खा, फळांचे सेवन करा, शहाळ्याचे पाणी प्या किंवा राजगिरा, साबुदाणा, वरीचे तांदूळ यांसारखे पारंपरिक उपवासाचे हलके पदार्थ खा. बाहेरच्या तेलकट खाण्यापासून जितके दूर राहाल तितके तुमचे शरीर निरोगी आणि टवटवीत राहील. त्यामुळे लक्षात ठेवा, जिभेचे चोचले पुरवणारे हे बाहेरचे अन्न तुमच्या आरोग्याची लंका डंप करू शकतात. त्यामुळे या गोष्टींना श्रावणात सक्त मनाई करा. चौथी गोष्ट, शिळे, कुजलेले किंवा दूषित अन्न. आता वळूया चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे, ज्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. ती गोष्ट म्हणजे शिळे अन्न. आदल्या दिवशी उरलेले अन्न किंवा कुजायला लागलेल्या भाजीपाला व फळे. अनेकदा सवयीनुसार आपण आदल्या दिवशी रात्री उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी गरम करून खातो. किंवा भाजी बाजारातून आणून दिवस साठवून ठेवतो, जी आतून कुजलेली असते. श्रावणात ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. विज्ञानानुसार पावसाळ्याच्या दिवसात अन्नाची गुणवत्ता खूप जलद बिघडते. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न जरी सुरक्षित वाटत असेल तरी त्यातील पौष्टिक घटक नष्ट झालेले असतात आणि त्यात बुरशी, सूक्ष्म जीवाणू वाढू लागतात. तेव्हा तुम्ही असे शिळे अन्न खाता जेव्हा शरीराला पोषण मिळण्याऐवजी विषबाधा किंवा पोटाचे आजार होतात. आयुर्वेदामध्ये शिळ्या अन्नाला असुरक्षित अन्न किंवा तमोगुणी अन्न म्हणले आहे. ताज्या अन्नामध्ये जेवढी प्राणशक्ती असते ती शिळ्या अन्नात अजिबात नसते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केल्यास शिळे अन्न आणि कुजलेले अन्न हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे. श्रावण हा देवाचा, पवित्रतेचा आणि ऊर्जेचा महिना आहे. अशा पवित्र महिन्यात जर तुम्ही शिळे अन्न, कुजलेले, बासी अन्न सेवन केले तर तुमच्या शरीरातील प्राणशक्ती मंदावते, आळस वाढतो, झोप जास्त येते आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. घरातील देवपूजेच्या ठिकाणी किंवा नैवेद्यासारख्या नेहमी ताजे अन्न, सात्विक अन्न तयार केले जाते. मग आपण स्वतःच्या शरीराच्या कचरापेटी समजून शिळे अन्न खावे लागते? हा एक साधा प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी गरज आहे. श्रावणात प्रत्येक वेळी ताजे अन्न बनवा. थोडे बनवा पण ताजे बनवा. शक्यतो अन्न साठवून ठेवण्याची सवय या महिन्यात पूर्णपणे बंद करा. भाज्या ताज्या आणा, नीट धुवून वापरा. जेव्हा तुम्ही ताजे आणि सात्विक अन्न सेवन करता तेव्हा तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मन नेहमी प्रसन्न राहते. पूर्वजांचे हे सांगणे अक्षरशः सोन्यासारखे आहे की प्रसंगी उपाशी राहा पण शिळे किंवा दूषित अन्न शरीराच्या सत्यानाश करू शकतात. मित्रांनो, तुमच्यासाठी बोनस टिप: श्रावणातील उपवास आणि आहार संयमाचे आरोग्यदायी फायदे. जर आपण वरील 4 गोष्टी म्हणजेच मांसाहार, कांदा, लसूण, बाहेरचे जंक फूड आणि शिळे अन्न यांचा त्याग केला तर आपल्या शरीराला आणि मनाला नेमके काय फायदे होतात? हे फायदे ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःहून या नियमांचे पालन कराल. सर्वप्रथम फायदा आपल्या पाचन संस्थेला मिळतो. वर्षभर आपण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या जठराला आणि आतड्यांना थकवून टाकतो. पण श्रावणात जेव्हा आपण सात्विक, हलका आणि पालेभाज्या किंवा फळांचा आहार घेतो तेव्हा आपल्या पाचन संस्थेला डिटॉक्सिफाय होण्याची संधी मिळते. आतड्यांतील स्वच्छता होते. शरीरात सर्व विषारी घटक घामाच्या किंवा मलमूत्राच्या वाटे बाहेर पडतात. परिणामी तुमची पचनशक्ती शुद्ध होते आणि पुढील संपूर्ण वर्ष तुम्ही बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकता. दुसरा मोठा
फायदा मानसिक आरोग्यावर होतो. जेव्हा आहार सात्विक असतो तेव्हा मनातील विचार शुद्ध सात्विक बनतात. नैराश्य, भीती, अनावश्यक ताणतणाव आणि राग यासारखे नकारात्मक भावना कमी होतात. मन शांत राहिल्यामुळे रात्री गाढ झोप लागते आणि सकाळी उठल्यावर एक अनामिक उत्साह जाणवतो. हे मानसिक ध्येय तुम्हाला तुमच्या कामात, व्यवसायात आणि कुटुंबामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मदत करते. तिसरा फायदा आपल्या कुटुंबाच्या सुख समाधानाशी जोडले आहे. जेव्हा घरातील प्रत्येक सदस्य सात्विक आहार घेतो आणि शिस्तीचे पालन करतो तेव्हा घरातील वातावरण अत्यंत पवित्र आणि आनंदी बनते. वादविवाद, छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे कलह संपतात. लक्ष्मीचा वास अशाच घरात होतो जिथे स्वच्छता, पवित्रता आणि संयम असतो. श्रावणातील हे व्रत केवळ धार्मिक विधी नसून एक जीवन जगण्याची सुंदर कला आहे, जी आपल्याला निरोगी आणि समृद्ध बनवते. मांसाहार, कांदा, लसूण, बाहेरचे तेलकट पदार्थ आणि शिळे किंवा दूषित अन्न या 4 गोष्टींचा त्याग करा आणि या श्रावणात एक नवीन, निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारा. बघा तुमच्या शरीरातील कसा चमत्कारिक बदल होतो. तुमचे मन कसे आनंदी राहते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी कशी पायघड्या घालत येते. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की श्रावणातील हे सात्विक नियम आणि आहाराचे बंधन कोणत्याही अंधश्रद्धा नसून आपल्या शरीर रक्षण आणि आपल्या घरातील सुख शांती टिकवून ठेवण्याचा एक महाकवच आहे. ज्या घरात नियमांचा आदर होतो, जिथे जिभेवर ताबा ठेवून सात्विकता जपली जाते, तिथे देवी देवतांचा आशीर्वाद कायमस्वरूपी टिकून राहतो. जर तुम्हाला खरोखरच तुमच्या कुटुंबावर देवांची कृपा हवी असेल आणि वाईट शक्ती किंवा आजारांपासून त्यांना दूर ठेवायचं असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबात सामील व्हा. माझा शब्द आहे की मी तुमचा जीवन सोपा बनवून टाकेल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हर हर महादेव.